नंतर मात्र आता नॉकआउट फेरी, मात्र इथे तुम्हाला विजय अनिवार्य असेल. तुषार नाना ग्लान्स केलाय, फाईन लेग क्षेत्र खाली आहे, त्याचा फायदा उचलला जातोय. पॉवर प्ले मध्ये तुषार नाना यांचा पॉवरफुल फटका, 4 धावा चौकार. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. शॉट ऑफ लेनचा चेंडू फक्त दिशा दिली, फाईन लेग वर्तुळाच्या आतमध्ये, त्याचा फायदा मात्र घेतला जातोय. अशा प्रकारचे फटके या क्रीडांगणावर खेळणं सोपं नाही, कारण आता पाऊस येऊन गेलाय आणि आता ही खेळपट्टी मात्र तयार झाली खेळण्यासाठी. आयोजन कमिटीने प्रचंड मेहनत घेत असताना ही संपूर्ण स्पर्धा ज्या प्रकारे उभी केल्या त्यांचं देखील विशेष कौतुक. 5 धावा धाव फलकावर. सुनील जाधव यांचा हा चेंडू फ्रंट फुटला येऊन चांगला पंच केला, मिड ऑफ षटकावरून डोक्यावरून क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला चुकी होतीये आणि क्रिकेटमध्ये चुकीला नसते माफी. 2 धावा प्राप्त केल्या गेल्यात. आता पंच मात्र शहानिशा करत असताना 2 धावा तर प्राप्त केल्यात, परंतु पंच आता मात्र तपासतील. येस, 2 धावा अंकित केल्यात. 2 धावा. एकेरी दुहेरी धावेने मात्र टीमची धावसंख्या धाव फलकावर पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न. पहिलं षटक घेऊन सुनील जाधव. टीमची धावसंख्या 3 चेंडू अखेर 7. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन, निर्धाव चेंडूचे होते सांगता. वैविध्यपूर्ण गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये सुनील जाधव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रकाश गुरव आणि त्यांच्या साथीला आहेत तुषार डांगे. आघाडीची जोडी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. 4 चेंडू अखेर 7 धावा धाव फलकावर. लॉंग ऑफ आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा लागले, थर्ड मॅनला चेंडू मार्गस्थ होईल, थोडंसं पाणी पाहायला मिळतंय आणि पहा 2 धावा अंकित केल्या जात आहेत. हे क्रिकेट आहे मित्रांनो, हे ग्रामीण क्रिकेट आहे. या ग्रामीण क्रिकेटमध्ये या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. ना स्वार्थासाठी ना नावासाठी ना पैशासाठी आम्ही खेळतो, आणि ते फक्त आणि फक्त गावाच्या नावासाठी. 5 चेंडू अखेर 9 धावा धाव फलकावर. गोलंदाजी करत असताना भैरवनाथ 11 वीरेवाडी आणि त्यांच्या विरोधात ज्योतिर्लिंग 11 सावरकर. 1 to go, 9 रन्स ऑन बोर्ड. तुषार डांगे ऑन स्ट्राईक. शेवटचा चेंडू वेगाने आणायचा प्रयत्न, यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटला. बॅकअप आहे, धाव मात्र प्राप्त होईल, ती मात्र अवांतर स्वरूपात एक अतिरिक्त स्वरूपात धाव जोडली जाते. 10 धावा धाव फलकावर. 1 to go. संपूर्ण नाना चषकाचा आपण थरार पाहतोय आणि ज्या प्रकारचं हे क्रीडांगण प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलंय. डॉक्टर यू प्रभाकर राव स्पोर्ट्स अकॅडमी डोंबिवली पूर्वचं हे मैदान. लेदर क्रिकेटची सातत्याने स्पर्धा होतात या मैदानामध्ये. कमी गतीने टाकलेला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, बॅटची कडा लागली आहे का? अपील तर केली आहे. अपीलमध्ये प्रचंड उत्साह आहे. पंचांचा स्पष्ट नकार. निर्धाव चेंडूचे होते सांगता. शेवटचा चेंडू आलाय निर्धाव. पहिलं षटक होतंय समाप्त सुनील जाधव यांचं आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 10. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना बॉलिंगसाठी शुभम जाधव. या खेळाडूचं नाव सातत्याने चर्चेमध्ये असतं, कारण खेळ देखील अष्टपैलू खेळासाठी जाणला जातो. गत सामन्यामध्ये ज्यांनी सामनावीराचा पुरस्कार जिंकला होता ते शुभम जाधव आलेत आणि त्यांच्या समोर आहेत प्रकाश गुरव. पहिला चेंडू बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक मिड ऑफला एक चोटी धाव हवी होती, परंतु शेवटच्या क्षणाला प्रकाश गुरव यांनी चांगलं कॉलिंग दिलं. डॉट बॉल. क्रिकेटमध्ये कॉलिंग खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही फलंदाजी करा, क्षेत्ररक्षण करा, तुम्हाला कॉलिंग देणं तुमच्या सहकार्याला एक खूप महत्त्वाचं असतं. स्वीपर कव्हर तैनात केलाय. लॉंग ऑन आहे. डीपला मिड विकेट आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात केलाय. लॉंग ऑफ आहे. आता शुभम जाधव पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळलाय. दुसरा चेंडू प्रकाश गुरव शफल होऊन गॅप मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर आहे तैनात. 1 धाव प्राप्त होईल प्रकाश यांना. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या
धाव फलकावर प्रथमतः फलंदाजी करत असताना ज्योतिर्लिंग 11 सावरकर बिनगडी बाद 11 धावा. नेल्सन नंबर 1 स्कोरबोर्ड. 1.2 चेंडू अखेर 11 धावा. सातत्याने क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातोय. आता मात्र स्वीपर कव्हर तैनात केलाय. लॉंग ऑफ क्षेत्र खाली आहे. इनफिल्डला कव्हर करावं लागेल. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑन. फ्लिक करण्याचा प्रयत्न बॅटची बॉटमला लागलाय. फाईन लेग अगदी वर्तुळाच्या आतमध्ये मागे धावेल. स्लाइड केले. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगली फेकी. अफलातून एफर्ट्स पाहायला मिळाला. ज्या प्रकारे हा प्रयत्न केला. टीम विरेवाडी जर आपला 12वा खेळाडू असेल तर पाठवा प्लीज. काय प्रयत्न केला अक्षय जाधव यांचा. फॅब्युलस एफर्ट्स. अशा प्रकारचे प्रयत्न तुम्हाला एक मोठी स्पर्धा जिंकून देऊ शकतात. काय स्लाइड मारली त्यांनी आणि त्याच तत्परतेने फेकी देखील केल्या. हे क्रिकेट आहे मित्रांनो. स्लॉग स्वीप इनटू द स्लॉट अँड इट्स आउट ऑफ द प्लॉट. चेंडू सीमारेषा पार. कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन विसावतोय. 6 धावा. षटकार. चुकी केली मी म्हणेन शुभम जाधव यांनी, कारण अशा प्रकारचा चेंडू तुम्ही हाताळू शकत नाही आणि सज्ज होते फलंदाज प्रकाश गुरव. आणि काय फटका सजवला. जसा चेंडू त्यांच्या स्लॉटमध्ये आला त्याला सरळ रनिंग ट्रॅकवरती फेकून दिलाय. या क्रीडांगणाची खासियत आहे. लेदर क्रिकेटची खेळपट्टी म्हणजे ही खेळपट्टी टणक असणार. पाऊस पडून गेल्यानंतर अगदी ज्या प्रकारे आयोजन कमिटीने खेळपट्टी तयार केली त्यांचं विशेष कौतुक. शफल होऊन खोदून काढण्याचा प्रयत्न. एस्टा कव्हरला चांगला प्रयत्न केला. डाईव्ह मारली परंतु चेंडूचा वेग मात्र रोखलाय. एक सिंगल धाव सोडली जाते. महेश जाधव होते एस्टा कव्हरला. ज्या वेळेला तुम्ही डाईव्ह मारता त्यावेळेला चेंडूचा वेग मंदावला जातो कारण चेंडूला स्पर्श होतो. 1 to go. 19वा धाव फलकावर. 19 रन्स ऑन बोर्ड. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. त्याच दरम्यान कोणाचा रनअप मध्ये देखील व्यत्यय आलाय. तुषार डांगे ऑन स्ट्राईक. ज्यांनी धावा केल्यात अद्याप 9. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. एसटी रक्षकाच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होईल. शेवटचा चेंडू आलाय निर्धाव. शुभम जाधव यांचं षटक होतंय समाप्त. शुभम जाधव यांनी धावा खर्च केल्या 9. टीमची धावसंख्या धाव फलकावर 2 षटका अखेर 19. पहिल्या षटकामध्ये सुनील जाधव यांच्या धावा आल्या 10. शुभम जाधव यांच्या षटकामध्ये धावा आल्यात 9. आणि अंतिम षटक घेऊन कोणता गोलंदाज येईल हे पाहायचंय. आदरणीय श्री पोपटराव नाना कदम साहेब, अध्यक्ष दोंडीराम काँग्रेस कदम सामाजिक संस्था धडामवाडी. आता कुपन मात्र वाटायला कल्पेश दादाने चालू केले. सगळ्यांनी कुपन घ्या. आपलं नाव लिहा आणि त्याच्यावरती तुमचा प्रेक्षकांचं नाव लिहायचं आहे. प्रेक्षकांनी नाव लिहा आणि 5 लकी ड्रॉ 5 भाग्यवान प्रेक्षकांना मिळणार आहेत स्मार्ट वॉच. तुम्ही देखील फॉर्म भरा. सगळ्यांनी फॉर्म भरा. हे कुपनचा लकी ड्रॉ कुपन आता वितरित केलं जाते आणि एकाने एकदाच भरा. मोठा बडका खेळायचा प्रयत्न. यशी रक्षक चेंडू खाली. चुकी होणार नाहीये. विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. रवी जाधव आले ते अंतिम षटकासाठी आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. प्रेक्षकांना कुपन द्या. प्रेक्षकांना आणि खेळाडूंना चला प्लीज चिल्लम चाली नको कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिकडे स्मार्ट वॉच मिळणार आहेत सगळ्यांना. तिकडे जा आणि एकदा एकाने एकच भरा नाही 4-4 5-5 भराल. आणि पहिल्या चेंडूवर विकेट आलाय. प्रत्येक प्रेक्षकाला विनंती असेल एकाने एकच भरा नाहीतर तुमचं नाव पहिल्यांदा लकी ड्रॉ मध्ये आणि परत तुमचंच नाव आलं तर घोळ व्हायचा. चला प्लीज नवीन बॅटरचं नाव कळवा. अनिल सकपाळ. अनिल सपकाळ आले आता. अनिल सकपाळ पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. अनिल सकपाळ आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये 19 धावा धाव फलकावर. टीमची धावा संख्या 19. लेंथ बॉल पिक केलाय आणि अगदी कॉमेंट्री बॉक्स मध्ये
ट्रॉफीवरती चेंडू जाऊन आदळतोय. ही खासियत आहे या नाना चषकाची. काय फटका सजवलाय पहा. ज्या प्रकारे हा फटका सजवलाय मालिकावीराचा मानकरी कोण होईल, लॅपटॉप विजेता कोण होईल हे देखील पाहिजे. व्हॉट अ स्ट्रोक, खणखणीत स्ट्रोक. अनिल सपकाळ यांच्या बॅट मधून 6 धावा षटकार. पहा ज्या दिशेला कॉमेंट्री बॉक्स आहे, ज्या दिशेला ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीवर येऊन पडलाय. बेस्ट टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये, शतरक्षक वेगाने आले, झेलचा प्रयत्न केला आणि ते स्लाइड देखील मारले. 2 धावेचा प्रयत्न केला जाईल का? 2 धावा अंकित केल्या गेल्यात. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 27. अंतिम षटक रवी जाधव गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना ज्या प्रकारची ही मॅच आहे. प्लीज कॉमेंट्री बॉक्स थोडंसं लांब तिकडे कुपन भरा तुम्ही. कल्पेश दादा सगळ्यांना तिकडे घेऊन जा कुपन भरायला, आवाज होतोय जास्त. 27 धावा धावफलकावर. 5वा चेंडू, स्लोक स्वीप, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू सीमारेषा पार, लाजवाब टायमिंग. व्हॉट अ स्ट्रोक. नाना चषक अनिल सपकाळ यांच्या बॅटमधून 6 धावा षटकार. हा रिप्ले तुमच्या समोर. आउटसाइड ऑफ स्टंप अक्षरशः लपेटला फटका. AB डिव्हिलियर्स यांची आठवण करून देणारा हा फटका. काय टायमिंग होता. चेंडू रनिंग ट्रॅक वरती जाऊन पडला म्हणजे सीमेरेषेच्या अगदी बाहेर जाऊन टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले तब्बल 33. 1 टू गो. फुल टॉस चेंडू आणि या फुल टॉस चेंडूवर गिरकी घेतले आणि ते मात्र चेंडूला फेकून दिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. खराब चेंडूवर अप्रतिम फटका. 6 धावा षटकाराने होते. पहिल्या डावाचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 39. उमेश गाडगे सर आम्हाला सांगतायत 39 धावा झाल्यात आणि 40 धावांची गरज आहे विजयासाठी. भैरवनाथ 11, विरेवाडी 40 रन्स टू विन. चला मी प्रेक्षक राजा सगळ्या प्रेक्षकांना विनंती करेन जे स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आमचे माळी मामा देखील असेल, तुम्ही देखील कुपन भरा. 5 भाग्यवान प्रेक्षकांना आहे स्मार्ट वॉच आणि मालिकावीरासाठी आहे उमेश दादा लॅपटॉप. आता लॅपटॉप मात्र कोण होईल आणि कोणाच्या घरातले खुश होतील हे पाहिजे. जो मालिकावीराचा मानकरी ठरेल, बेस्ट बॉलर ठरेल, ज्याला लॅपटॉप मिळेल त्याचे घरचे बोलतील पुन्हा खेळायला जा, लॅपटॉप घेऊन ये. लॅपटॉप म्हणजे मोठी वस्तू आहे मित्रांनो. चला प्लीज स्पीडअप करा. टीम फिल्डिंग लावून घ्या. ज्योतिर्लिंग 11 सावरकर फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो, जास्त वेग येऊ नका. चला प्लीज फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका. त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. चला विरेवाडी आपले बॅटर पाठवा कारण पाऊस कधी येऊ शकतो आणि आयोजन कमिटी सातत्याने सांगते स्पीडअप करा.
चला प्लीज मॅचला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, स्पीडअप करा. आता भाग्यवान प्रेक्षक कोण असेल हे देखील पाहायचं आहे. 5 भाग्यवान प्रेक्षकांना मिळेल स्मार्ट वॉच. कल्पेश आता मात्र आता जास्त बिझी आहे, कारण कुपन आता कोणाला देत आहेत, कोण होईल भाग्यवान प्रेक्षक हे देखील पाहणं खूप उत्सुकतेचं ठरेल. आपले जे माळी मामा आहेत ना कल्पेश, आता माळी मामा त्यांचा देखील कुपन भरून घ्या, त्यांनी खूप मेहनत घेतली. कल्पेश दादा त्या माळी मामांना द्या, माळी मामा जे आहेत आपले दोघे, कारण त्यांनी खूप मेहनत घेतली उमेश दादा, कारण काय ज्या प्रकारे त्यांनी सकाळपासून हे मैदान सुकवले, खूप मेहनत असते. कारण हे क्रीडांगण ज्या प्रकारची रचना आहे हे मेंटेन करणं सोपं नसतं मित्रांनो, खूप मेहनत असते. सामन्याला होते सुरुवात. 40 धावांचं लक्ष आघाडीचे बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. शुभम जाधव आणि त्यांच्या साथीला सतीश जाधव पहिलं षटक घेऊन तुषार डांगे जे आघाडीला आले होते. नानांना आता चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण 40 धावांचं लक्ष समोर एक मातब्बर संघ आहे. मॅचला मजा येईल, शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाईल एवढं मात्र निश्चित. शुभम जाधव पहिला चेंडू शॉटॉम जॅक बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरतो, अशा आतमध्ये धावची संधी असेल, फेकी तर केली आहे. पंचांकडे अपील केली, अपील मध्ये उत्साह आहे, पंचांनी सांगितलंय इट्स नॉट आउट. आज संपूर्ण या स्पर्धेला आजच्या दिवसभरामध्ये निरंजन सावंत सर, रवी जैतापकर सर, सत्यवान डोणे सर यांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण श्री इव्हेंट्स लाईव्हची टीम आणि गुणसंख्या लेखक म्हणून उमेश घाडगे सर आहेत, आणि प्रत्येक जणांनी स्पर्धा एन्जॉय केली आहे. कारण काल रात्री एवढा पाऊस पडला, काही लोक तर उशीर आले मैदानात, त्यांना वाटलं की मॅच होते की नाही, पण मॅच झाली. आयोजन कमिटीने मेहनत घेतली, त्या माळी मामांची देखील प्रचंड मेहनत, त्या दोघांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. दोन्ही मामांचं खरंच खूप कौतुक. कॅमेऱ्यापासून थोडेसे लांब राहा, आमचे खेळाडू जे आहेत कॅमेऱ्यापासून, आमचे स्क्वेअर लेगचा कॅमेरा थोडेसे लांब राहा, आयोजन कमिटीने आम्हाला कळवलंय, प्लीज विनंती असेल. हे छोटे छोटे खेळाडू देखील सज्ज झालेत. शॉर्ट बॉल त्यावर केलाय प्रहार, चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. कॅमेरामॅन जतीनला दिली जाते मानवंदना. इट्स अ ह्यूज हिट, क्लासिकल षटकार. वॉट अ स्ट्रोक, काय फटका सजवला या फलंदाजाने, अगदी डोळ्यांचा पाळणं फेडणारा फटका. सफल होऊन खेळायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे, एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूचा अंदाज घेण्यामध्ये अपयशी ठरतोय. 2 धावेचा प्रयत्न केला जाईल. सतीश जाधव 2 धावा तर प्राप्त केल्या, तेरीचा प्रयत्न होणार नाहीये. त्या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे 9 धावा. 3 चेंडू अखेर 9 धावा. पहिल्या चेंडूवर आली सिंगल, त्यानंतर आला षटकार, त्यानंतर आल्या 2 धावा. तुषार डांगे पहिलं षटक घेऊन सज्ज झालेत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, वॉट अ स्ट्रोक, चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप सीमारेषा पार. सतीश जाधव यांच्या बॅटमधून 4 धावा, चौकार. आणि पहा ज्या प्रकारे हे स्मार्ट वॉच आलेलं आहे, भाग्यवान प्रेक्षकांना आता प्राप्त होईल. S3 Pro Max 7-in-1 स्ट्रॅप, म्हणजे पहा अगदी स्मार्ट 7-in-1 आहे, म्हणजे जो भाग्यवान प्रेक्षक आहे तो खुश होईल. तो रामदादांना बोलेल, राम सावंत साहेबांना, की नाना चषक वर्षातून 2दा होऊ द्या, कारण असे खूप कमी आयोजक असतात. आणि मालिकावीरासाठी लॅपटॉप ही मोठी गोष्ट आहे. लॅपटॉप ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, दिशा खराब आहे, व्हाईट बॉल.
मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. हा चेंडू देखील जाईल निर्धाव. तुषार डांगे यांनी मात्र पुनरागमन केलंय. 5 चेंडू अखेर 14 धावा धाव फलकावर. भैरवनाथ 11 विरेवाडी एक मातब्बर संघ आहे आणि या संघाला मात्र जर तुम्हाला पराभूत करायचं असेल ना तर तुम्हाला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. आघाडीची जोडी शुभम जाधव त्यांच्या बरोबरीने सतीश जाधव ही एक घणाघाती जोडी आहे. आक्रमक जोडी नेहमी सातत्याने चांगला खेळ राहिलाय. 1 to go. शेवटच्या चेंडूवर आक्रमण केलंय. मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू क्लिअर करत असताना लॉंग ऑन. एक धाव मात्र प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातो. अनिल यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. लॉंग ऑफ वरून अक्षरशः लॉंग ऑनला आले. म्हणजे ज्या प्रकारे पहा 10 ते 15 पावलं त्यांनी कव्हर केली. आणि हे क्रिकेट आहे मित्रांनो, हे ग्रामीण क्रिकेट आहे, गावाचं क्रिकेट आहे. टीमची धावसंख्या धाव फलकावर बिनगडी बाद 16. आता 12 चेंडू मध्ये करायच्यात विजयासाठी 24 धावा. अनिल सपकाळ आले तर षटक क्रमांक 2 साठी 12 चेंडूमध्ये आता करायचे 24 धावा. म्हणजे 12ची धावगती आवश्यक आहे आणि हे महत्त्वाचं षटक असेल दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. शुभम जाधव यांचं विकेट देखील की फॅक्टर असेल, कारण ज्या प्रकारे शुभम जाधव यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये फलंदाजी केली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला सतीश जाधव 5 चेंडूमध्ये त्यांनी धावा केल्या 14. सतीश जाधव यांनी देखील आज प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. 16 धावा धाव फलकावर. 12 मध्ये आता 24ची गरज. चला प्लीज स्पीडअप करा, वेळ नाही आपल्याकडे, एवढा वेळ नका घेऊ मित्रांनो, कारण एका क्षणामध्ये पाऊस, एका क्षणामध्ये ऊन. उमेश सर काही होऊ शकतं, कारण आज आपण सकाळपासून हे दोनदा बघितलंय. 10 मिनिटापूर्वी ऊन होतं आणि 10 मिनिटापूर्वी लगेच पाऊस आला. आणि अशा गोष्टी तुम्ही ज्या वेळेला उमेश सर देखील चांगले कॉमेंट्री करतात असं बोलतात. काय बोलाल, कारण आपण मगाशी बघितलं की 5 मिनिटापूर्वी ऊन होतं एकदम कडक आणि त्यानंतर 5 मिनिटात पाऊस आला आणि मग सगळे पळापळ होते. आता स्मार्ट वॉच आले तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आले, कारण आता नंबर लागू दे किंवा नाही लागू दे, पहिले कुपन भरा, संध्याकाळी बघू को नंबर आला तर आला. हे क्रिकेट आहे मित्रांनो, कारण या क्रिकेटच्या स्पर्धा होणं गरजेचं आहे. नानांचा वाढदिवस, एक दिलदार व्यक्तिमत्व, एक क्रिकेटवेडे व्यक्तिमत्व, एक सामाजिक कार्य करणारं व्यक्तिमत्व म्हणून पोपटराव नाना कदम साहेबांकडे आपण सातत्याने पाहिलंय. तुम्हा सर्वांचे लाडके नाना आणि राम दादा सावंत साहेब आपल्या संघटनेचे अध्यक्ष आणि त्यांची संपूर्ण कमिटी, विशेष कौतुक. शुभम जाधव पेटन स्ट्रोक, इट्स अ क्वालिटी स्ट्रोक, इट्स अ ब्रँड ऑफ विरेवाडी. अफलातून 6 धावा षटकार. ही खासियत आहे शुभम जाधव यांची. काय फटका सजवलाय, ज्या प्रकारे हा फटका सजवला. फुललेचा चेंडू पहा, इनसाइड आउट, शरीरापासून दूर, बॉटम हँडचा चांगला वापर आणि ताकद आहे ही त्यांच्या मनगटातली. डीप देवाबाई अध्यक्षांशी संपर्क साधा. देवाबाई कुठे असतील तर अध्यक्षांशी संपर्क साधा. देवाबाई. हा देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु हा वेगाने चेंडू हाताळला जातोय पाठच्या चेंडूच्या तुलनेने. अनिल सपकाळ यांचा या मॅच मध्ये अद्याप दोलायमान अवस्थेमध्ये सामना येऊन टेपलाय, कारण शुभम जाधव यांना मॅच लवकर फिनिश करायची हा मनसुबा आहे. आणि दुसऱ्या बाजूला सतीश जाधव यांनी देखील चांगली फलंदाजी केली आहे. हाफ टॅकर चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, वेग आहे तेच तर्रार गोलंदाजी. अनिल सपकाळ सांगत असताना पहिल्या चेंडूवर षटकार आलाय जरूर आणि त्यानंतर पुनरागमन केलंय. पुनरागमन करणं हे क्रिकेटमध्ये अति आवश्यक असतं. कमबॅक इज ऑलवेज स्ट्रॉंगर दॅन द सेटबॅक. तुमचं पुनरागमन हे अत्यंत महत्वाचं असतं आणि तेच करत असताना अनिल सपकाळ. अगदी उमेश दादा तुम्ही देखील काहीतरी बोलत होते ते पावसाबद्दल आणि त्यानंतर मात्र ते देखील शांत झालेत. परंतु मालिकावीरासाठी लॅपटॉप आहे, बेस्ट बॉलरसाठी लॅपटॉप आहे. बेस्ट बॉलर देखील आता मात्र खुश होईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. फुलर लेनचा चेंडू होता, ऑन साईडला वळवला आहे, जमिनीलगत फटका, गवताला लागल्यानंतर चेंडू स्लाइड मारलाय. वा अप्रतिम प्रयत्न तेजस यांचा, काय फॅब्युलस इथे फिल्डिंग करत असताना लाजवाब विलक्षण क्षेत्ररक्षण आणि फलंदाज होईल धावबाद.
ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय कायम राहील, म्हणजे फलंदाज असेल धावबाद. मी कौतुक करेन क्षेत्ररक्षकाचं, ज्या प्रकारे तेजस सपकाळ काय स्लाइड मारली. आणि या ती स्लाइड देखील पाहणं खूप रंजक असेल, कारण श्री इव्हेंट्स लाईव्ह आमचे कॅमेरामॅन देखील सज्ज आहेत. कारण ज्या वेळेला त्यांनी स्लाइड मारली, चेंडू दूर होता, हातामध्ये घेतला आणि त्याच तत्परतेने फेकी केल्या. आणि हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती दाखवला जातोय. काय स्लाइड मारले तेजस सपकाळ, आणि आमचे कॅमेरामॅन देखील काय तत्परतेने हा मात्र क्षणचित्र टिपली जाते. स्लाइड मारली आणि त्याच वेगाने फेकी केल्या. हा मात्र आज व्हिडिओ बनला आणि जर प्रत्येकाच्या स्टेटसवरती आला तर कोणाला आश्चर्य वाटणार नाही. त्या प्रकारची स्लाइड, जसं IPL मध्ये एखादा आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू स्लाइड मारून फेकी करतो, तेजस सपकाळ एक प्रयत्न तुम्हाला या मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. मॅच झाले ऑन 23 धावा धाव फलकावर. 8 चेंडूमध्ये 17ची गरज आहे. शुभम जाधव ऑन स्ट्राईक. 8 चेंडूमध्ये 17ची आवश्यकता असताना अनिल सपकाळ यांनी महत्वाचा गडी बाद केलाय, ज्या खेळाडूवर सगळ्यांच्या नजरा होता. फलंदाज शुभम जाधव त्रिफळा बाद. आता इथून मॅच मात्र कलाटणी देईल का, कारण क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. पाऊस कधी येईल आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल उमेश दादा सांगू शकत नाहीये. आणि या मॅच मध्ये ज्या प्रकारे हा कलाटणी देणार रशियन, चला मी विनंती करेन सर्व खेळाडूंना, आता काही क्षणामध्ये आदरणीय सन्माननीय श्री पोपटराव नाना कदम साहेब यांची एंट्री होणार आहे, तर आपण सगळ्यांनी लाईन अप करा. आपल्या समोर आपण पाहतो आपल्या सर्वांचे प्रमुख मार्गदर्शक, आपल्या सर्वांचे आवडते नेते, आपले लाडके जे मैदानाच्या बाहेर जंगलवाडी दत्तकृपा जंगलवाडीचे जे सगळं मैदानाच्या बाहेर खेळाडू आहेत, मुख्य व्यासपीठाच्या समोर यायच्या सर्वांनी. नानांचं आगमन होते. आपल्या सर्वांचे आवडते लाडके नेते आदरणीय नाना, ज्या नानांचा उद्या 2 जून वाढदिवस आहे, ते नाना आपल्या समोर भेटीस येत आहेत. या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपण सर्वांनी नानांच्या स्वागतासाठी मुख्य गेटवर यायचं आहे. जंगलवाडी टीम आपणास विनंती असेल, जळगाव टीम आपणास विनंती असेल, साखरवाडी संघ आणि जेवढे खेळाडू आहेत, जेवढे प्रेक्षक आहेत, सर्वांना विनंती असेल की मुख्य गेटवर आपण यायचं आहे सर्वांनी आणि नानांचं स्वागत करायचं आहे. या सर्वांना विनंती असेल. फक्त चालू असलेला सामना त्यातले फक्त खेळाडू वगळता बाकीच्या सर्वांनी मुख्य गेटवर जायचं आहे नानांच्या स्वागतासाठी. मॅच मात्र अगदी रंगतदार अवस्थेमध्ये येऊन ठेपल्या. वॉट अ मॅच. 24 धावा धाव फलकावर. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 6 चेंडूमध्ये आता 16 धावांची आवश्यकता आहे. 3 मोठे फटके गरजेचे आहेत. टीम भैरवनाथ 11 विरेवाडीला षटक क्रमांक 3 अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. चला सर्वांना विनंती करतो, 2 संघांचे खेळाडू सोडून प्रत्येक संघाचा खेळाडू इथं मेन एंट्री गेट वरती येणार आहे. या स्पर्धेचे आपण पाहतोय सर्व अर्थातच माननीय सन्माननीय आदरणीय श्रीमान पोपटरावजी कदम नाना यांचं मात्र आपण पाहतोय का सहर्ष स्वागत होणार आहे. या स्पर्धेमध्ये ग्रँड एंट्री होणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. विरेवाडे सावरकर वगळता सर्व संघांचे खेळाडू मेन एंट्री गेट वरती येतील, याची देखील नोंद घ्यायची आहे. लाईनअप करून घ्यायचं 2 बाजूने, याची देखील नोंद घ्या. चला सर्वांना विनंती करतो कोऑपरेट करायचं आहे. आपण पाहतो अगदीच थोड्याच वेळात आदरणीय सन्माननीय श्रीमानजी पोपटराव नाना कदम यांचं आगमन होत आहे. सर्वांनी मुख्य गेटच्या दिशेनं जायचं आहे. नानांच्या स्वागतासाठी सज्ज व्हायचं आहे. सर्वांना विनंती असेल, चालू असलेल्या सामन्यातील फक्त खेळाडू वगळता बाकीच्या सर्वांनी मुख्य गेटवर जायचं आहे.
2 चेंडूंचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचली आहे तब्बल 27 धावा. अद्याप 13 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये विजयासाठी. आणि मॅच मात्र कशा प्रकारे पूर्णत्वास जाईल हे पाहायचंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत विक्रम जाधव. विक्रम जाधव यांना विक्रम रचावा लागेल, कारण जर तुम्ही आता हा विक्रम रचलात तर तुमच्या नावाची चर्चा संपूर्ण पंचक्रोशीमध्ये होईल, संपूर्ण गावामध्ये होईल. पायपुढला जाऊन खेळायचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. अनुभवी गोलंदाज आहेत प्रकाश गुरव, त्यांनी आज दिवसभरामध्ये बारा धावा. 2 चेंडूमध्ये 12 धावा. सर्वांना विनंती असेल की आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय सन्माननीय श्री नाना यांचं या ठिकाणी आगमन होत आहे, तरी सर्वांनी मुख्य गेटच्या ठिकाणी यायचं. फक्त मी मगाशी उल्लेख केला की चालू असलेल्या सामन्यातील खेळाडू वगळता धन्यवाद लाईनअप मध्ये उभं राहायचं. अगदी आपण पाहतो सर्वांनी यायचं आहे. नानांचं अगदीच थोड्या वेळात आगमन होतंय. कल्पेश सपकाळ यांना विनंती असेल, आले का? सर्वांना विनंती आहे की कृपया 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. अगदीच 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. नानांचं आगमन झालं. एकदा नानांसाठी जोरदार टाळ्या सर्वांच्याकडून झाल्या पाहिजेत. या मॅच मध्ये वॉट अ मॅच. पैसा वसूल सामना. एक बिग हिट हवी आहे, एक मोठा फटका हवाय. एक मोठा फटका तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. 2 चेंडू 10 धावांची गरज. 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता असताना इथे मात्र चांगला चेंडू हाताळलाय प्रकाश गुरव यांनी. आणि ही मॅच मात्र आपल्या संघाच्या माध्यमातून झुकवले मी म्हणेन. काय गोलंदाजी केली प्रकाश गुरव. आजच्या दिवसभरामध्ये चर्चेमध्ये असेल हे नाव, कारण ज्या प्रकारे प्रकाश गुरव यांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. चेंडूचा चेंडू देखील खोदून काढण्याचा प्रयत्न. विजय मात्र प्राप्त केला जातो. 2 मध्ये 10 करायच्या होते आणि दोन्ही चेंडू हाताळलेत. निर्धाव अनुभवी खेळाडू, मास्टर क्रिकेटर म्हणून प्रकाश गुरव यांची ओळख आहे आणि ओळख मात्र इथे सार्थ ठरवली आहे आणि मॅच जिंकले टीम ज्योतिर्लिंग 11 सावरकर आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला. अभिनंदन, वेल प्लेड. धन्यवाद लहूजी जाधव साहेब. आपल्या सुद्धा थोड्याच वेळात नानांचं आगमन होते. अगदीच आता सर्वांना विनंती असेल, अगदी सावरकर संघ असेल, विरेवाडी संघ असेल, विजेता झालेला सावरकर संघ आपल्याला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असतील. विरेवाडी संघ आपण सहभागी झालात या स्पर्धेमध्ये, आपलंही अभिनंदन जरूर असेल. आणि यानंतरचा होणारा सामना जो असेल तो साखरवाडी आणि सावरकर या 2 संघांमध्ये खेळला.